ओ यार, घर की याद आ रही है। वो तो सबको आ रही है यार। ओए, बर्फी मिलेगी क्या? ಒರಿ ಆ ಬರ್ಪಿ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ, ನನಗೆ ಬಹಳ ಭಯ ಆಗ್ತದೆ. हा? विक्या काय म्हणतोय ह्यो? मला तसं कायचा शब्द शब्द कळतोय नाही का? आयला का तुम्ही मला विचारते, मला तरी काय माहितीये काय म्हणते. अरे बर्फ म्हणली का वरती? हा? होय राजा, ह्याला बर्फीचं नेमकं मॅटर काय झालं हे तरी कळलं असेल का? उगाच पेपर भरतात त्याला. अरे बर्फी म्हणली की बँड स्टँड एवढं तरी कळलंच असेल की याला. हा, अरे म्हणून पेपर भरले त्याला. यार ये फेफड़ा क्या होता है? फेफड़ा तेरे को मालूम नहीं? तुम मैं बता दो, फेफड़ा मतलब फेफड़ा रहते, फेफड़ा बोल. फेफड़ा रे ते फेफड़ा ठीक है तुझं. येड गँगाने. ओए कर्नल, फेफड़ा मतलब ते धडधड. धड़धड़? अब ये धड़धड़ क्या है? धडधड मालूम नहीं? धडधड म्हणजे ए, थांब. तुझं धड काय कळणार त्याला, तू कशाला सांगतेस? हाय मी, थांब. धडकी भरना पता है? नहीं. ही क्या? अरे कसं सांगायचं याला? अरे फेफड़ा मतलब काय फेफड़ा असतंय ते. क्या? अरे फेफड़ा मतलब वो डर के मारे हुडहुडी भरते ना, इससे ठंडी लगता है वो. ओए, उसे फेफड़े बोलते हैं. हा. वैसे आपके यहाँ क्या बोलते हैं? हमारे यहाँ पे बोलते हैं घबराहट. हा, तेच ते. घबराहट होती उसको. लेकिन ना जी मुझे फेफड़ा अच्छा लगता है. तर बहुत अच्छा लगता है. एक बार फेफड़े भर गए ना, सहजासहजी उतरते नहीं. तो केकी को फेफड़ा भरा है क्या? हाँ? बर्फी का नाम सुन के देखना चाहते हैं? हाँ जी. रुक, क्या हा ये ना बर्फी खायची का आपण? बर्फी ಬರ್ಫಿ ಬ್ಯಾಡ್ರಿ, ಆ ಬರ್ಫಿ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ. ಕಲ್ಲ ಹೊಡೆದಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ. देखा. ओए, देखा तो सही, पर कुछ समझ में नहीं आया. लेकिन उसका मुंह देख के क्या लगा? उसका मुंह देख के लग रहा है जैसे फेफड़ा भरा है. या असे असतात फेफड़े. चंगला है जी, चंगला. हा? ओए, चांगला. लवकर मराठी बोलते बघ. अरे विषयच नाही तर भाऊ आहे आपला. हा? क्या? अरे म्हणजे मराठी शिकणार ना तू? हाँ जी, सीखना है. हा. अरे माझ्या पठ्ठ्या. अरे पण बर्फीचं शिकून घडलं इथे. हे काय करणारच की. त्याला घरी फोन करायचा असेल ना? मला पण फोन करायचा. मला बी शितलीला फोन करायचंय. मला पण फोन करायचा. आईला भारीला का तुम्हाला दोघांना बी गर्लफ्रेंड आहे. आमच्याच नशिबात कोण आहे काय माहित. येईल नको लय टेन्शन घेऊ. चल. चल. रावल्या, रावल्या, अय रावल्या, काय ग शीतल? अरे कसला विचार करतोयस? फ्युचरचा. फ्युचरचा हो. म्हणजे आयो, नवीन दुकान काढणार आहेस काय? हा? दुकान बिकान काय नाही, मी लग्नाचा विचार करतोय. काय लग्नाचा? कुणाच्या? कुणाच्या म्हणजे माझ्याच की. लोकांच्या लग्नाचा विचार करायला मी काय वधूवर सूचक केंद्र काढलंय वय? तू लग्न करणार आहेस? म्हणजे मी काय बिन लग्नाचं बसू वय? पण कुणा संग? तोच तर विचार करतोय, पुन्हा संग करायचं. हाय का आता कोण भेटली बी नाही?
आणि लग्नाचा विचार करतोय. भेटल्या विचार करायला मिळतोय का नाही काय माहित, म्हणून आधी विचार करायचा आणि मग लग्नाचं बघायचं. कशी वाटली आयडिया? अरे पण असं मध्येच काय चालू केलंय लग्नाचं? अगं मित्रांचं बघून मला वाटणार नाही वय माझं बी झालं पाहिजे. कोण मित्र? आज आणि क्या हा मग त्यांचं काय? हाय का आता आजाला तू मिळालीस आणि सकाळी इक्याची आई भेटली होती, म्हणत होती इक्याला पोरगी बघायचं चाललंय म्हणून. म्हणजे आता तेच बी होईल. अरे आत्ताशी कुठे सुरुवात केलीये, अजून ठरलंय कुठं? अगं, सुरुवात केल्या म्हणजे ठरतच असतं लगेच. आणि मला फुल कॉन्फिडन्स आहे इक्याला कुठलीच पोरगी नाही म्हणणार नाही. म्हणून तू बी लग्नाचा विचार सुरू केलास वय? हा, मी विचार करायला भीतोय काय कोणाच्या बाप्पाला. शीतल, आता आजच होईल, इक्याच पण होईल, फिर मेरा क्या होगा? होईल होईल, तुझं बी होईल. आणि तुला आवडणाऱ्या पुरी संगच होते का नाही बघ. नाही. आ? नाही म्हणजे? नाही म्हणजे काय नाही. बर ते सोड, मला सांग तुला कशी पोरगी पाहिजे? मी पोरगी शोधाय मदत करते तुला. चांगली पाहिजे. आता चांगली म्हणजे कशी? चांगली म्हणजे चांगली, माझ्यावर प्रेम करणारी, मला समजून घेणारी आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. अरे रावल्या, अशी पोरगी नसते र. का? तू आहेस की. मी कुठं अशी आहे? मी कुणाच्या पाठीशी उभी राहते? आज्याच्या. मला बी तशीच पोरगी पाहिजे. बर तुला वैशी कशी वाटते? चांगले पण नको. मग सुमी? कोण सुमी? अरे ती नाही का कदमांची? नको.